नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय खानदेश मधल्या शहादा या लोकेशनला। मी एलिगेटर एनर्जीज मधनं विनोद भावसार। आज आपण आलो राधिका कॉटन शहादा या ठिकाणी। राधिका कॉटन सोबत या ठिकाणी 3 कंपनीज आहेत, एक राधिका कॉटन, राधिका ऑइल इंडस्ट्रीज आणि केमिनोवा इंडस्ट्रीज। राधिका कॉटन या ठिकाणी 120 किलोवॅटचं सोलर रूफटॉप सिस्टीम आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे। त्यासोबतच राधिका ऑइल इंडस्ट्रीज या ठिकाणी 100 किलोवॅटची सोलर रूफटॉप सिस्टीम आपण इन्स्टॉल केलेली आहे। त्याच्यासोबतच केमिनो इंडस्ट्रीज मध्ये 30 किलोवॅटची रूफटॉप सिस्टीम आपण इन्स्टॉल केलेली आहे। या तिघ इंडस्ट्रीज मिळून आपण या ठिकाणी 250 किलोवॅटचं रूफटॉप सिस्टीम आपण इन्स्टॉल केलेली आहे। या सोलर रूफटॉप सिस्टीम मध्ये आपण 545 वॉट पीकचे लॉन्जी कंपनीचे मॉड्यूल या ठिकाणी यूज केलेले आहे। त्यानंतर ग्रोवाइट कंपनीचं इन्व्हर्टर आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे। त्यानंतर आपण सेफ्टीच्या हिशोबाने जर बघायला गेलो तर प्रॉपर क्लिनिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी वॉकवे वापरलेले आहेत। त्याच्यासोबत जो व्यक्ती या ठिकाणी क्लिनिंगसाठी जाईल त्याच्या सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी सेफ्टी लाईन आपण या ठिकाणी यूज केली की जेणेकरून तो क्लिनिंग करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची इजा किंवा दुखापत व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी सेफ्टी लाईन यूज केलेली आहे। सोलर रूफटॉप सिस्टीम साठी आपण या ठिकाणी पॅनल माउंट करण्यासाठी शॉर्ट रेल आणि लॉंग रेल प्लस इलिव्हेटेड या 3 टाईपचं सोलर स्ट्रक्चर आपण या ठिकाणी वापरलेलं आहे। आपला महत्त्वाचा भाग म्हणजे काय की आपण ज्यावेळेस सिस्टीम लावल्यानंतर या सिस्टीमसाठी महत्त्वाचा मेंटेनन्स जो आहे तो आहे क्लिनिंग सिस्टीम। जर आपण प्रॉपरली क्लिनिंग जर करत राहिलो तर आपल्याला जनरेशन हे प्रॉपर मिळत असतं। तर या ठिकाणी आपण प्रॉपर MCS म्हणजे मॉड्यूल क्लिनिंग सिस्टीम आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। त्यासाठी सेपरेट आपण प्रेशर बूस्टर पंप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून त्या व्यक्तीला पाण्याची पण अडचण नको यायला पाहिजे आणि तो प्रॉपरली क्लीन करता आला पाहिजे, त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी साईडवर प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्याच्यासोबत आपण अर्थिंग हा पण एक महत्त्वाचा पार्ट असतो, तर अर्थिंगसाठी पण आपण पॅनल टू पॅनल DC साठी अर्थिंग प्रोव्हाइड केलेली आहे। त्याच्यानंतर LA हा पण एक महत्त्वाचा पार्ट असतो, लाइटनिंग अरेस्टर। तर आपण या ठिकाणी ESC टाईपचा लाइटनिंग अरेस्टर प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून अर्ली स्ट्रीमिंग म्हणजे लाइटनिंग जर इन केस या ठिकाणी होते तर तो लाइटनिंग अरेस्टर रिफ्लेक्ट करण्याचं काम या ठिकाणी करतो। माझे नाव कैलास पटेल आहे। आमचे टोटल 3 युनिट आहे इथं, राधिका कॉटन, राधिका ऑइल इंडस्ट्रीज आणि केमिनोवा ॲग्रोटेक। तर राधिका कॉटनमध्ये आम्ही कॉटन जिनिंग प्रेसिंगचं काम करतो आणि राधिका ऑइल इंडस्ट्रीजमध्ये कॉटन सीडपासून ऑइल आणि केक बनवतो आणि केमिनोवा ॲग्रोटेकमध्ये नीम ऑइल, करंज ऑइल आणि त्यांचे फर्दर प्रॉडक्ट्स आपण इथं बनवत असतो। कारण आमचं बिल जवळजवळ 2 ते 3 लाखापर्यंत पर मंथ राधिका कॉटनमध्ये, राधिका ऑइलमध्ये पण 2 लाख आणि केमिनोवामध्ये 1 लाखापर्यंत येतं। सगळ्यात आधी 2-3 लोकल प्लेयरशी चर्चा केल्यानंतर त्यांचं काम काही आम्हाला आवडलं नाही। त्यानंतर आमचा संपर्क एलिगेटर एनर्जी सिस्टीमचे विनोद भावसार यांच्याशी आला आणि आम्ही त्यांच्या 1-2 कस्टमरांशी बोललो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या कामाची क्वालिटी चांगली वाटली आम्हाला। त्यांचे व्हिडिओ बघितले आम्ही। त्याच्यानंतर आम्ही त्यांना मग राधिका कॉटनचं पहिले काम दिलं आम्ही। तर ते कामात त्यांचं फिनिशिंग वगैरे आणि कामाची पद्धत सगळी आम्हाला आवडली व्यवस्थित। सेफ्टीचा पण त्यांनी खूप विचार केला आणि ते सगळं केल्यानंतर त्याचे रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही राधिका ऑइल इंडस्ट्रीजला म्हणजे राधिका कॉटनला 125चं केलं, राधिका ऑइलला 100चं आणि नंतर केमिनोवाचं 30चं आम्ही काम त्यांना दिलेलं आहे। सुरुवातीला आम्ही एलिगेटरला काम देण्याच्या वेळेस आम्हाला एक शंका होती की पुण्याची कंपनी असल्यामुळे आपल्या एरियात ते सर्व्हिस कसं देतील। मग त्यासाठी आम्ही त्यांना तो प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे आम्ही स्पेशल टीम सर्व्हिससाठी देऊ तुम्हाला। त्याप्रमाणे त्यांनी एक टीम ठेवलेली आहे, तर ती आपल्या एरियात असल्यामुळे आपल्याला सर्व्हिसचा काही इश्यू येणार नाही। त्यामुळे जर आपण एलिगेटर एनर्जी सिस्टीमला आपण काम दिलं तर त्यांचं सर्व्हिसची टीम असल्यामुळे आपल्याला जे आफ्टर सेल्स मेन पॉवर जनरेशन हे कंटिन्युअस व्हायला पाहिजे, कारण जर ते थांबलं तर आपलं नुकसान होतं। तर त्यामुळे त्यांची सर्व्हिस ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी त्यांनी एक टीम स्पेशल दिल्यामुळे आणि त्यांची आम्ही तेही पण त्याच्याशी आमचा संपर्क कंटिन्युअस असतो आता। तर ते तत्पर सर्व सेवा देतात आपल्याला आणि येऊन जो पण इश्यू असतात तो आपल्याला लगेच सॉल्व्ह करून
आणि त्याच्या हिशोबाने मग आपलं काम चालत राहतं. क्वालिटी बद्दल बोलायचं तर त्यांचं सगळे जे त्यांनी आम्हाला कोटेशन मध्ये दिलेलं होतं त्याच हिशोबाने सगळं मटेरियल सप्लाय केलं आणि त्याच्यानंतर काम करत असताना सेफ्टीचे मेजर्स वगैरे सगळे त्यांनी पाळले आणि कामाची क्वालिटी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आमचं जनरेशन आता ॲट प्रेझेंट जवळजवळ 6 युनिट पर KWच्या हिशोबाने 1400 ते 1500 युनिट पर डे जनरेशन होते तिघं प्लांटमध्ये. त्यामुळे आम्ही दुसऱ्या कस्टमरांनाही रिकमेंड केलं. जसं सोहम ॲग्रोटेकला आम्ही रिकमेंड केल्यावर त्यांनी सुद्धा त्यांना 650 KWचा युनिट प्लांट दिला आहे. नंतर आम्ही मित्तल फायबर, श्रीराम कॉटन यांनाही आम्ही रिकमेंड केलं. आपला खानदेश परिसरामध्ये सोलरचं काम द्यायचं असेल तर आपण निश्चिंतपणे ॲलिगेटर एनर्जी सोल्युशनला देऊ शकतात. त्यांची टीम आणि इव्हन त्यांचे डायरेक्टर मकरन साहेब हे सुद्धा जे केव्हाही फोनवर उपलब्ध असतात. आपल्याला काहीही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर त्यांच्याशी संपर्क करू शकतो. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर आज आपण एवढी मोठी सिस्टीम जर इन्स्टॉल करतोय तर ती जी सिस्टीम आहे ती लॉंग लाईफ असते. ती कमीत कमी 25 वर्ष आपल्याला त्या सिस्टीम पासून आउटपुट घेणं असतं. तर या ठिकाणी ॲलिगेटर एनर्जीज ज्यावेळेस सिस्टीम इन्स्टॉल करते तर या क्वालिटीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारची तडजोड या ठिकाणी केली जात नाही. या सिस्टीममधनं 25 वर्ष आपल्याला आउटपुट मिळावं यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता या ठिकाणी ॲलिगेटर एनर्जी करत असते की जेणेकरून भविष्यामध्ये कस्टमरला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही.